एव्हरीवन. तर आज आपण सुंदर अशी रेसिपी बनवणार. सगळ्यात पहिले तेलामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं, त्याला चांगलं असं परतवून भाजून घ्यायचं आणि कांदे टमाटर चिरून घ्यायचे. चांगलं असं भाजल्यावर असं दिसतं ते, या प्रकारे भाजून घ्यायचं. आणि आपण फोडणीसाठी तेलामध्ये ते राई टाकलेली आहेत आणि त्यानंतर कांदा टाकून आपण पालीचा आणि साधा मी दोन्ही कांदा इथे यूज केलेला आहे. याला पण चांगलं असं भाजून घ्यायचं आणि तिखट मीठ टाकायचं चवीनुसार. तुम्हाला जसं आवडतं तसं. मी इथे बारीक टमाटर घेतलेले आहे, जे गावरानी टमाटर असतात. तुम्ही साधे पण घेऊ शकता. याला चांगलं शिजून घ्यायचं टमाटर पूर्ण बारीक होईपर्यंत आणि त्यात ते पीठ टाकून घ्यायचं भाजलेलं. हे पूर्ण एकजीव करायचं, मिक्स असं छानपैकी. आणि त्यात एक साईडने आपण गरम पाणी ठेवलेलं होतं ते टाकूया. तुम्हाला जसं वाटतं तसंच टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करून परतवून घ्यायचं व्यवस्थित. त्याला थोडा वेळ शिजू द्यायचं आणि आपली डिश तयार झालेली आहे बघू शकता. आणि एक आपल्याला 2 मिशोची ऑर्डर होती,